नमस्कार. न्यूज 18 लोकमतवर आपण पाहताय मुलुख महाराष्ट्र. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला जाणार असल्याची माहिती हाती येते. शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली औपचारिक आणि अधिकृत भेट होणार आहे. राज्यात शिंदे आणि फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होऊ घातला आहे आणि त्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकनाथ शिंदे यांना भेटणार आहेत. थेट दिल्लीला जाऊयात. प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रशांत, हे अतिशय महत्वाची बातमी असं म्हणावं लागेल. मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांचा हा पहिला दिल्ली दौरा आहे. या दिल्ली दौऱ्यादरम्यान ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे आणि या भेटीमध्ये होऊ शकतं देवेंद्र फडणवीस देखील यांच्यासोबत राहतील. ज्या पद्धतीनं माहिती मिळते, उद्या रात्री 11 वाजता एकनाथ शिंदे हे दिल्लीत पोहोचतील आणि त्यानंतर परवा सायंकाळी 6 वाजेपर्यंत ते दिल्लीत थांबणार आहे. संपूर्ण दिवसभरामध्ये ते दिल्लीत थांबून अनेक मंत्र्यांच्या भेटी घेणार आहेत. सोबतच होऊ शकतं सर्वात प्रथम ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतील. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची देखील ते भेट घेतील. JP नड्डा यांनी देखील सहकार्य केल्याच्या निमित्ताने ते भेट घेतील. पण हे अत्यंत महत्वाचं आहे की मुख्यमंत्री स्वतःची शपथ घेतल्यानंतर त्यांचा हा पहिला दिल्ली दौरा आहे. प्रशांत, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. त्यामुळे एकनाथ शिंदे लवकरच दिल्लीला जात आहेत. म्हणजे परवाला आणि या दिल्ली वारीत ते पंतप्रधान, यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या तिघांच्याही भेटी घेणार आहेत. वळूयात पुढच्या बातमीकडे. शिवसेनेमधून एकनाथ शिंदे गटानं बंडखोरी केल्यानंतर आता आदित्य ठाकरे यांनी निष्ठा यात्रा काढण्याचा निर्णय घेतला. या निष्ठा यात्रेच्या दरम्यान आदित्य ठाकरे मुंबईसह राज्यातल्या सर्व बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात भेटी देणार आहेत. उद्यापासूनच या दौऱ्याला सुरुवात होते. मुंबईतल्या 236 शाखांना ते भेटी देतील. तिथले शाखा प्रमुख, पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या भेटी घेण्याचा आदित्य ठाकरे यांचा मानस आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या गटात गेलेल्या राज्यातील सुमारे 50 आमदारांच्या मतदारसंघात सुद्धा आदित्य ठाकरे वैयक्तिकरित्या जातील. इथे प्रत्येक ठिकाणी ते अनेक कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. दरम्यान शिवसेनेला एकापाठोपाठ एक अनेक धक्के बसत आहेत. कारण ठाणे महानगरपालिकेतील शिवसेनेच्या तब्बल 66 नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिलाय. ठाणे जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांचं मोठं प्राबल्य आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासोबत ठाण्यातील शिवसेना नगरसेवक जाणार हे अपेक्षितच होतं. मात्र ठाण्यातील 66 नगरसेवकांनी शिंदेंना पाठिंबा दिल्यानं उद्धव ठाकरे यांच्यासाठी मात्र हा धक्का आहे. दुसरीकडे मुंबई आणि ठाण्याला लागून असलेल्या नवी मुंबईत सुद्धा शिवसेनेला धक्का बसलाय. ठाण्यापाठोपाठ नवी मुंबईत सुद्धा शिवसेनेला खिंडार पडलाय. इथले 30 नगरसेवक एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देत आहेत. शिवसेनेचे आमदार शिंदे गटात गेल्यानंतर आता नगरसेवक सुद्धा शिंदे गटात जात असल्यानं शिवसेनेसाठी हा मोठा धक्का मानला जातो. आम्ही पूर्वीपासून समर्थक नाही आहोत, परंतु शिवसेना पक्ष खऱ्या अर्थाने जो कुठेतरी त्याची पिछेहाट होत होती, तो शिवसेना पक्ष वाढवण्याच्या दृष्टीने जी एकनाथ शिंदे साहेबांनी जी भूमिका घेतलेली आहे, शिवसेनेचे जे मूळ तत्व आहे, जे हिंदुत्व, ते पुन्हा त्यांनी त्या जोमाने पुढे नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याला आम्ही पाठिंबा दिलेला आहे आणि त्या शिवसेनेबरोबर आम्ही आहोत की जी बाळासाहेबांनी शिवसेनाचा जन्म दिला होता हिंदुत्वासाठी, त्या शिवसेनाबरोबर आहोत. नवी मुंबईमध्ये जो आमचा नगरसेवक, आम्ही टोटली नगरसेवक, आम्ही 31 नगरसेवक आम्ही मुख्यमंत्र्यांना आम्ही समर्थन करणार आहोत. आणि ही निवडणुका लागलेल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर आम्हाला सरकारबरोबर राहणं आम्हाला आमचं काही कर्तव्यच बनेल आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही सर्वजण 30 नगरसेवक आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याबरोबर आम्ही राहणार. काय गोष्टी यातल्या महत्त्वाच्या आहेत? शिवसेनेसाठी ठाणं का नेमकं महत्त्वाचं आहे यावर आपण एक नजर टाकूयात. शिवसेनेच्या स्थापनेनंतर पहिली एकहाती सत्ता शिवसेनेला ठाण्यात मिळाली. शिवसेना प्रमुख आणि ठाण्याचं अतिशय जवळचं नातं. 1974 मध्ये सतीश प्रधान नगराध्यक्ष झाले. पहिल्या महापालिका निवडणुकीत सेनेची सत्ता आली. सतीश प्रधान ठाण्याचे पहिले महापौर आणि गेल्या 25 वर्षांपासून ठाण्यात शिवसेनेची एकहाती सत्ता आहे. त्यामुळे ठाण्यातली सत्ता जाणं हे शिवसेनेसाठी खूप महत्त्वाचं आहे. काहीच ठाकरे कुटुंबियांना, स्वतः वैयक्तिक उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांना ही गोष्ट निश्चितपणे लागणारी आहे.
इकडे विधानसभेतील शिवसेनेमधल्या फुटीनंतर आता लोकसभेत सुद्धा शिवसेनेला ग्रहण लागणार तर नाही ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची मागणी केली. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. अशातच शिवसेनेने लोकसभेतले प्रतोद बदलले. त्यामुळे चर्चांना उधाण आलंय. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतील 40 आमदारांनी सौता सुभा उभारून ठाकरे सरकार खाली खेचत राज्यात भाजपच्या साथीनं नव्या सरकारची मुहूर्तमेढ रोवली आहे. पण आमदारांच्या बंडानंतर आता शिवसेनेतील खासदारांमध्येही बंडाचं लोण पसरण्याची शक्यता वर्तवली जाते. त्याला कारणीभूत ठरलंय खासदार राहुल शेवाळेंनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना लिहिलेलं पत्र. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची मागणी शेवाळेंनी पत्रातून केली आहे. खरं तर शिवसेना एनडीएचा घटक पक्ष नसतानाही शेवाळेंनी ही मागणी केल्यामुळे शिवसेना खासदारांमध्ये अस्वस्थता असल्याचं बोललं जात आहे. एकीकडे शिवसेना आणि भाजपतील राजकीय संघर्ष टिपेला पोहोचलेला असताना शेवाळेंच्या या भूमिकेमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्यात. एकीकडे शेवाळेंच्या पत्रावरून चर्चा सुरू असतानाच लोकसभा प्रतोद पदावरून भावना गवळींना अर्धचंद्र देत राजन विचारेंची नियुक्ती केली आहे. त्याला अलीकडच्या काळातील राजकीय घडामोडींची पार्श्वभूमी आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबतच्या बंडखोर आमदारांवर कारवाई करू नये असं पत्र भावना गवळींनी उद्धव ठाकरेंना लिहिलं होतं. विशेष म्हणजे भावना गवळी या ईडीच्या रडारवर आहेत. शिंदे साहेबांना अगोदर काढलं पदावरून, गटनेते पदावरून, आणि नंतर त्यांना भेटायला तुम्ही मिलिंद नार्वेकरांना पाठवलं. हा न्याय होऊ शकत नाही. आधी जखम करायची आणि नंतर त्याच्यावर मलम लावायचं असं ॲडवाईज करणारी जी लोक आहेत त्यांनी खऱ्या अर्थाने शिवसेनेची हानी केलेली आहे. म्हणून आधी भावनाताईंना काढायचं त्या पदावरून, आणि भावनाताई तुमच्यापासून लांब जायला लागल्या किंवा आणि इतर खासदार जायला लागले, मग माणसं पाठवायची. याच्यापेक्षा वेळी सावध व्हा. दरम्यान शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी शिंदे गटाला पाठिंबा देत शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केलाय. ते पत्रामध्ये पक्षाला कळवलेलं आहे आणि मला वाटतं संपूर्ण महाराष्ट्राला ही नाराजीचं कारण माहिती आहे आणि त्यामुळे अजून काही सांगण्यात अर्थ नाही. परंतु ते कट्टर बाळासाहेबांचे शिवसैनिक आहे. सध्या लोकसभेत शिवसेनेचे 18 खासदार आहेत. एकनाथ शिंदे गटाच्या बंडानंतर शिवसेनेनं भाजपशी जुळवून घ्यावं असा सूर काही शिवसेना खासदारांनी पक्ष नेतृत्वासमोर आळवला होता. मात्र सध्याच्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदारही वेगळा मार्ग चोखाळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चिली जाते. शिंदेंच्या बंडानंतर आता शिवसेनेनं लोकसभेतील प्रतोद बदलण्याचा निर्णय घेतलाय. विधानसभेप्रमाणेच लोकसभेतही पक्षाला फुटीचं ग्रहण लागू नये म्हणून शिवसेना नेतृत्वाकडून ही पावलं टाकली जात आहेत. मात्र आता राष्ट्रपती पदाची निवडणूक तोंडावर असून शिवसेनेचे खासदार कोणती भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना उद्धव ठाकरे यांनी वारंवार चर्चेसाठी बोलावून सुद्धा न आलेल्या शिंदे गटाच्या आमदारांनी आता उद्धव ठाकरेंशी चर्चेची इच्छा व्यक्त केली. पण त्यासाठी आधी भाजपशी बोलण्याची अट त्यांनी घातली आहे. खरंच शिंदे गटाला शिवसेनेत परत जायचं आहे का, की त्यांनी घरवापसीची सर्व दारं स्वतःहूनच बंद केलेत, असे अनेक प्रश्न त्यामुळे निर्माण होतात. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचं सरकार पाडत शिवसेनेच्या 40 आमदारांनी भाजपशी युती केल्यानंतर उद्धव ठाकरे आणि शिंदे गटातील दरी वाढतच चालली आहे. आधी वारंवार उद्धव ठाकरेंनी शिंदे गटातील आमदारांना चर्चेसाठी खुलं निमंत्रण दिलं. मतभेद, गैरसमज दूर करण्यासाठी समोर येण्याचं आवाहन केलं. पण बंडखोर आमदारांनी भाजपशी हातमिळवणी करत आधी सुरत, नंतर गुवाहाटी आणि शेवटी गोवा गाठलं. 30 जून रोजी अखेर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनी शपथविधी घेत घर वापसीच्या सर्व शक्यतांना पूर्ण विराम दिला. पण आता शिंदे गटातील काही आमदार उद्धव ठाकरेंना भेटण्याची इच्छा व्यक्त करतायत. उद्धव ठाकरेंनी बोलावल्यास भेटायला येऊ, पण त्यासाठी उद्धव ठाकरेंना भाजपशीही बोलावं लागेल अशी वेगळीच अट शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी घातली आहे. हमारे हेड ऑफ द फैमिली कौन है? उद्धव साहब है. उनको हमें बुलाना पड़ेगा, उसके सिवाय कुछ नहीं होगा. और अगर बुलाते हैं तो भी उनको, जो मैंने अभी आपको एग्जाम्पल दिया, उस तरह बीजेपी से बात करनी पड़ेगी, उनके टॉप लीडर से,
कि हम लोग अभी आशीर्वाद दे रहे हैं, तो ये हो गया ना, अभी सब हो गया। खरं तर शिंदे गटाच्या बंडखोरीमुळे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे प्रचंड नाराज आहेत. त्यांनी त्यांची नाराजी अनेकदा बोलून दाखवली आहे. मतदानाच्या आधी देखील त्यांची मॉरॅलिटी टेस्ट, नैतिक जो काही टेस्ट घ्यायची होती आम्हाला, एकही पळालेल्या आमदारांनी डोळ्यात डोळे घालून बघायची हिंमत केली नाही. ना माझ्या, ना ह्यांच्या, ना ह्यांच्या. सगळे डोळे चोरून खालती बघत होते, नाही तर दुसरीकडे बघत होते. माझा प्रश्न हाच असणार आहे की आज ह्यांनी आमच्याकडून डोळे चोरलेले आहेत, दुसरीकडे बघितलेलं आहे. मतदारसंघात गेल्यानंतर मतदार जे असतील, शिवसैनिक जे असतील, त्यांना काय सांगणार, हा मोठा एक प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित आहेच. की ज्या पद्धतीने सरकार अस्तित्वात जे आलेलं आहे, हे सरकार माझ्याबरोबर माननीय अमित शहानी जे ठरवलं होतं मातोश्रीमध्ये, तो शब्द जर का त्यांनी पाळला असता तर हे शानदारपणाने सरकार आलं असतं. माझ्याशी हे अशा पद्धतीने वागले, माझ्या पाठीत सुरा खुपसलं. मी पुन्हा सांगतो, तो मुंबईकरांच्या काळजात घोसू नका, हे माझं एक म्हणणं आहे. आणि जर मला दिलेला शब्द त्यांनी पाळला असता तर 5 वर्षात निदान 2.5 वर्ष तरी भाजपचा मुख्यमंत्री झाला असता. बंडखोर आमदारांच्या कृतीविरोधात सातत्यानं शिवसेनेतूनही संताप व्यक्त होतोय. वेगवेगळ्या आमदारांकडून बंडखोरीची वेगवेगळी कारणं सांगितली जात असल्यानं संजय राऊतांनी पुन्हा एकदा शिंदे गटावरती निशाणा साधलाय. नक्की त्यांनी पक्ष का सोडला, तो पक्ष म्हणजे बंडखोरी किंवा हा जो काय त्यांचं जे काय त्यांनी पाऊल उचललं ते का उचललंय यासाठी त्यांनी एक स्वतःची कार्यशाळा घेतली पाहिजे. आजही ते आमचे आहेत, आजही एका नात्याने आम्ही बांधले गेलेलो आहोत. पण नक्की कारण ठरवा, गोंधळू नका. एका बाजूला शिवसेनेचे 40 आमदार आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि 15 आमदार एका बाजूला, असं चित्र सध्या शिवसेनेत निर्माण झालंय. आता काही खासदारांनीही भाजप सोबत जाण्यासाठी आग्रही असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पक्ष नेतृत्वावर दबाव आल्याची चर्चा आहे. पण त्याच दरम्यान आता शिंदे गटानं भेटीसाठी भाजपचा स्पीड ब्रेकर लावल्यानं ठाकरे आणि शिंदे गटातील दरी वाढण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि बोलूयात याच संदर्भातल्या पण एका वेगळ्या बातमीकडे. बातमी आहे जळगावातल्या राजकारणाची. जळगावातील शिवसेनेचे आमदार चिमणराव पाटील यांनी गुलाबराव पाटील यांच्यामुळे शिंदे गटाची वाट धरली होती. शिंदेंसोबत जाऊन तरी गुलाबराव पाटील यांच्या त्रासातून आपली मुक्तता होईल असा चिमणरावांचा अंदाज होता. पण झालं भलतंच. कारण हा आनंद फक्त 2-3 दिवसच टिकला. चिमणरावांच्या पाठोपाठ गुलाबराव पाटील सुद्धा शिंदे गटात येऊन पोहोचले. गुलाबराव शिंदे गटात आल्यानं आता चिमणरावांची घुसमट कायम राहणार आहे. जेव्हा 21 जूनला चिमणराव एकनाथ शिंदेंसोबत होते तेव्हा एका कार्यकर्त्याच्या सोबत फोनवर बोलताना त्यांनी गुलाबरावांच्यामुळे शिवसेना सोडत असल्याचं सांगितलं. गुलाबरावांना कसा त्रास दिला याचा पाढा सुद्धा त्यांनी यावेळी वाचला होता. जय महाराष्ट्र आबासाहेब. हा, जय महाराष्ट्र. आबासाहेब, प्रसार माध्यमांशी या बातम्या चाललेल्या आहे. हो, शिवसैनिक जामनेरवरून बोलतोय, शिवसैनिक. हा, बोला साहेब, बातम्या ऐकून सनी मोठा धक्का बसला. हा 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 साहेब, आपण साहेबांना गेला अशी आमची इच्छा आहे. आता मला माझ्या तालुक्यात काय त्रास दिला शिवसेनेवाल्यांनी, आपल्या स्थानिक, तुम्हाला माहित नाही ते. हो साहेब, मला मला तोच त्रास दिलेला आहे जामनेरला. एकदम त्रास झालेला आहे. तुम्हाला तो गुलाब बाबा त्रास आहे, मी तुम्हाला स्वतः सांगतो. तेच ना मग, मला माहिती ना. तिथूनच त्रास आहे ना. मग यांना सांगून सांगून अक्षरशः कंटाळलो होते. लक्ष पण द्यायचे नाही भाऊ माझ्याकडे. प्रेसची लोक याच्यासारखं बेकारीसारखं यांच्या मागे फिरायचं की आमदार सारख्या मला निधी नाही, मला काही नाही. माझ्या मतदारसंघात येऊन कार्यक्रम करत होते, एकाने बी लक्ष दिलं नाही माझ्याकडे. तुम्ही माझ्या ठिकाणी लक्ष काय गेलं असतं. हो हो आबासाहेब, मी तुमचा चाहता आहे बरं, मी तुमचा फॅन आहे. मी दूध नाही म्हणजे इतका त्रास दिला की मी शिवसेनेत राहू नये अशी परिस्थिती निर्माण केली यांनी. आणि गुलाब बोलणेच केली होती, मला माहिती आहे, पूर्ण माहिती आहे. मग तुम्ही गुलाबभुजाई विरोधात बंड पण फोकारलेलं आता थोड्या मधल्या काळात. आणि ज्या आपल्या लोकांना स्वतः उद्धव साहेबांना भेटून सांगितलं की मला खूप त्रास होतोय, काही नाही. त्यांनी मला पाडलं 2014ला, तरी यांना मंत्री केलं. हो हो, की पाळलं तो मला आणि मग सतीशांना निवडून आले ते. आणि मग काय किती दिवस सहन करायचं, मरायचं का मग. बर बर बर, मग आता कसं होईल आबा पुढचं आता आहे. बघू ना आता काय जे होईल ते होईल. न्यायच मिळत नव्हता. बर बर, काय करणार माणूस. कोणाचं काय तर कोणाचं काय.
तिकडे अमरावतीतल्या उमेश कोल्हे हत्या प्रकरणात दहशतवादी संघटनांचा हात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. एनआयएच्या वकिलांनी न्यायालयात अशा प्रकारचा दावा केलाय. अटक केलेल्या आरोपींचा दहशतवादी संघटनांशी संबंध आहे आणि त्याचे पुरावे सुद्धा एनआयएच्या तपास पथकाच्या हाती लागल्याचं एनआयएच्या वतीनं न्यायालयात स्पष्टपणे सांगण्यात आलं. उमेश कोल्हे यांची हत्या हा एका दहशतवादी कटाचा भाग होता असं एनआयएच्या टीमनं न्यायालयात स्पष्टपणे नमूद केलंय. पूर्वीच्या महाविकास आघाडी सरकारनं घेतलेल्या निर्णयांना शिंदे फडणवीस सरकार लगाम लावत आहे. जिल्ह्याच्या पायाभूत विकासासाठी अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या DPDC अर्थात जिल्हा नियोजन विकास निधीला शिंदे सरकारनं स्थगिती दिली. त्यामुळे जिल्ह्यातील विकास कामांविषयी मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. राज्यात सत्तांतर होताच ठाकरे सरकारनं घेतलेल्या आर्थिक निर्णयावर शिंदे सरकारनं चाप लावलाय. ठाकरे सरकारच्या काळात निधी वाटपादरम्यान शिवसेनेच्या आमदारांशी भेदभाव केला जात असल्याचा आरोप शिंदे गटाच्या आमदारांकडून करण्यात आला होता. शिवसेनेतील फुटीमागे हे एक प्रमुख कारण असल्याचं आमदारांकडून सांगितलं जात होतं. आता शिंदे सरकार सत्तेत येताच महाविकास आघाडी सरकारच्या काळात घेण्यात आलेल्या आर्थिक निर्णयांना स्थगिती देण्यात आलेली आहे. जिल्हा नियोजन समितीमार्फत देण्यात येणारा 13,340 कोटींचा निधी रोखण्याचा निर्णय शिंदे सरकारनं घेतलाय. कुठलंही सरकार आलं की आदल्या सरकारने 6 महिन्यात किंवा 3 महिन्यात घेतलेल्या निर्णयाचं पुनर्विलोकन केलं जातं. हे पुनर्विलोकन प्रत्येक गव्हर्नमेंट करतं. आमची सेना भाजपची युती होती, परंतु महाराष्ट्र विकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर 6 महिन्यातले सगळे निर्णय त्यांनी त्या ठिकाणी थोपवले. जिल्ह्याच्या विकासात जिल्हा नियोजन समितीची महत्त्वाची भूमिका असते. जिल्हा हा नियोजनाचा पायाभूत घटक मानून प्रत्येक जिल्ह्याकरता वार्षिक योजना केली जाते. हा निधी राज्य सरकारकडून आयुक्त आणि जिल्हा अधिकाऱ्यांना दिला जातो. ठाकरे सरकारच्या काळात 36 जिल्ह्यांसाठी 13,340 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता. शिंदे सरकारनं जिल्हा विकास निधीला स्थगिती दिल्यानं सर्वच जिल्ह्यातील विकास कामांना खीळ बसण्याची भीती विरोधी पक्षांकडून व्यक्त केली जात आहे. 1,000 कोटी रुपयाचं नांदेडपासून बासरचा 100 किलोमीटरच्या मार्गाच्या कामाला सुद्धा आपण पाहतोय की सध्या जे एशियन डेव्हलपमेंट बँके फक्त राज्यात म्हणजे नांदेडचं एक उदाहरण झालं, जवळपास 13 ते 14 अशी कामं आहेत की सगळ्याच कामाला थांबवण्यास सांगण्याचे आदेश काल सांगण्यात आलेले आहेत. त्यामुळे मला वाटतंय की हे जर झालं तर दुर्दैव राहील. नवीन पालकमंत्र्यांच्या नियुक्तीनंतर राज्य सरकारकडून जिल्हा विकास निधीचं वाटप केलं जाणार आहे. शिंदे सरकारकडून या निधीचं वाटप करताना भाजप आणि शिंदे गटातील आमदारांना झुकतं माप मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र तोपर्यंत जिल्हा नियोजन निधीशिवाय जिल्ह्याच्या विकासाचा गाडा हाकताना विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांची कसोटी लागणार आहे. महाराष्ट्रामध्ये शिंदेचं सरकार स्थापन होताच सरकार ॲक्शन मोडमध्ये पाहायला मिळत आहे. जिल्हा नियोजन विभागाचा 13,340 कोटीला स्थगिती देण्याचं काम केलं आहे. हा निधी महाविकास आघाडी सरकारकडून जाहीर करण्यात आला होता, परंतु जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये नवीन पालकमंत्र्यांची नियुक्ती होत नाही तोपर्यंत हा निधी दिला जाणार नाही असं शिंदे सरकारने स्पष्ट केलं आहे. यामुळे महाराष्ट्रासह जिल्ह्यातील कामे कशी होतील याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकरसह विनोद राठोड, न्यूज 18 लोकमत, मुंबई. दरम्यान गेल्या काही काळात शिंदे गटानं उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला वेगवेगळे आणि मोठे धक्के दिले आहेत. काही तर जबरदस्त आहेत. सगळ्यात आधी म्हणजे शिवसेनेचे 40 आमदार शिंदे गटानं फोडले. विधिमंडळात प्रतोद आणि गटनेतेपदी अर्थात शिंदे गटाचं वर्चस्व. जलयुक्त शिवार योजना पुन्हा एकदा सुरू करण्याचा निर्णय त्या सरकारनं पहिल्याच कॅबिनेटनंतर घेतला. नाशिकचा 568 कोटी रुपयांचा निधी तडकाफडकी थांबवला. जिल्हा नियोजन समितीच्या निधीला स्थगिती दिली. एवढंच नाही तर महाविकास आघाडी सरकारच्या काळातील शेवटच्या 3 बदल्यांना सुद्धा स्थगिती देण्यात आली. ठाण्यातील 66 नगरसेवक शिवसेनेचे आता शिंदे गटात सहभागी झाले आहेत. नवी मुंबईतले 30 नगरसेवक शिंदे गटात आले आहेत. एवढंच नाही तर मुंबईतल्या मागाठाण्यातल्या शाखा प्रमुखांनी आपापल्या पदांचे राजीनामे शिवसेनेकडे पाठवून दिले आहेत. अर्थात ही धक्क्यांची मालिका इथे संपत नाही, तर पुढचे काही दिवस ही धक्क्यांची मालिका सुरू राहील.
राजकीय घडामोडींनंतर मुख्यमंत्रीपदाची माळ एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात पडली आणि खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दल घोषणा केली. अखेर आज एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयातल्या त्यांच्या केबिनमध्ये जाऊन कामकाजाला सुरुवात केली. यावेळेला फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांचा हात धरून त्यांना खुर्चीवर बसवलं. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री म्हणून ते मंत्रालयात पोहोचले. औपचारिकपणे आपल्या केबिनमध्ये गेले. हा त्यांचा पहिला दिवस. यावेळेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे इतर नेते सुद्धा उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फडणवीस यांचा यावेळी खास सत्कारही केला. पदभार तर त्यांनी त्याच दिवशी स्वीकारला होता ज्या दिवशी राज्यपाल महोदयांनी त्यांना शपथ दिलेली होती. ताबडतोब त्यांनी कामाला सुरुवात केलेली होती. आपण ज्यावेळेला आपली जी संस्कृती आहे त्याप्रमाणे आपण ज्यावेळेला आपल्या कार्यालयामध्ये जातो त्यावेळेला तिथं छोटीशी एक देवाची प्रार्थना करतो, पूजा करतो आणि आपण त्या ठिकाणी जातो आणि आपल्या संस्कृतीप्रमाणे आपण त्या मुहूर्तावर सुद्धा जातो. म्हणून आज तो शुभदिन आहे ज्या दिवशी मुख्यमंत्री महोदय आपल्या केबिनमध्ये जातील आणि तिथून आपला कार्यभार स्वीकारतील. शेवटी हे एक महत्त्वाचं असतं की त्या केबिनमधून कारभार करणं. का करायचा तर सर्वसामान्य माणसाला ती केबिन उघडी असते मुख्यमंत्र्यांची आणि तिथं एक राखीव दालनसुद्धा असतं ज्याच्यावर लिहिलेलं असतं आमदार खासदारांसाठी राखीव. आणि खूप दिवसांनी आम्ही सुद्धा आमदार खासदार हे त्या ठिकाणी जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटू शकू याचा आम्हाला मनापासून आनंद आहे. तिकडे महाराष्ट्र आणि इंग्लंडमध्ये सध्या कधी नव्हे ती सारखीच परिस्थिती आहे. म्हणजे लोकशाही आहे ते वेगळं, पण आता वेगळी परिस्थिती आहे आणि सारखी आहे. कारण महाराष्ट्रातल्या शिवसेनेतल्या 40 आमदारांनी बंड केलं, त्यामुळे उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागला. तर तिकडे इंग्लंडमध्ये पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या मंत्रिमंडळातल्या 40 मंत्र्यांनी राजीनामे दिले. परिणामी बोरिस जॉन्सन यांच्यावर सुद्धा राजीनाम्याची वेळ आली. अशी माहिती एकनाथ शिंदेंनीच दिलेली होती. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या रात्रीच्या भेटींना अमृता फडणवीस यांनीही दुजोरा दिलाय. देवेंद्र फडणवीस हे रात्री वेश बदलून शिंदेंना भेटायला जात होते. हुडी आणि गॉगल घालून ते भेटायला जात होते. वेषांतर पाहून त्यांना ओळखलं जात नव्हतं असा खुलासाच अमृता फडणवीस यांनी केलेला होता. आता इंग्लंडमधल्या बोरिस जॉन्सन यांच्या मंत्रिमंडळातल्या एकनाथ शिंदेंना वेषांतर करून भेटण्यासाठी कोण येत होतं हे समजल्यानंतर तिथल्या सत्तांतराचाही उलगडा होऊ शकेल. इंग्लंडच्या राजकारणात 5 जुलैपासून भूकंप सुरू झाला. अर्थमंत्री ऋषी सुनक यांनी सगळ्यात आधी 5 जुलै रोजी आपला राजीनामा दिला. त्यानंतर आरोग्यमंत्री साजिद जाविद यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. महत्वाची बाब म्हणजे बोरिस जॉन्सन यांच्या कट्टर समर्थक समजल्या जाणाऱ्या गृहमंत्री प्रीती पटेल यांनीही राजीनामा दिला. मात्र काही का असेना, महाराष्ट्र असो किंवा इंग्लंड, राजकारण सगळीकडे सारखंच असतं. आमदारांच्या बंडामुळे उद्धव ठाकरेंना राजीनामा द्यावा लागला, तर मंत्र्यांनी बंड केल्यानं बोरिस जॉन्सन यांच्यावरही तीच वेळ आली. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. अर्थात हे पहिले राजीनामा देणारे जे मंत्री आहेत ते मूळ भारतीय आहेत. असो, म्हणजे त्याचा काही याच्यात संदर्भ नाही, फक्त सांगितलं. मुलुक महाराष्ट्रामध्ये एक छोटासा ब्रेक घेऊयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा.